हे वडापाव हे सगळं आहे ना, हे आपलं स्ट्रगल टाईम आहे. अरे खूप कलाकार हे खाऊन मोठे झालेले आहेत. म्हणजे जे वडापाव खातात, पार्ले-जी बिस्कुट पानी में डुबा के खाते हैं, वो स्ट्रगल है क्या? मेरा महासंग्राम कहीं और ही चल रहा है. मुझे मेरी भाषा पे काम करना है. किती पैसे हवेत? मी आणतो. पण मला दिसायचं आहे स्टेजवर. मैं लाएगा. कितना पैसा चाहिए बोल. की जर कुणाला वेळ दिली आहे, तर ती 100% त्याला दिली. प्रत्येक सीनमध्ये मी कुणाबरोबर तरी गेटिंग हॉट अँड एव्हरीथिंग, मतलब मजे ले रहा हूँ. मी म्हटलं काय ना खुशबू, ती जिथे मिठी मारलीस ना त्याला, तिथे मी उठून निघून गेलो. पण आता मला कोणी ॲटिट्यूड देत असेल किंवा काय, तर मग भाई अपने पास भी तलवार रखी हुई है. वो फिल्म है शायद मेरी आखिरी फिल्म होती. उसके बाद मैं शायद काम ही नहीं कर पा रहा हूँ. आपल्याला आयुष्यभर काम करायचं आहे. एक हिरकणी नाही, दूसरी तो आएगी. मला काय सुधरे ना, 15 मिनिट का बच्चा, कैसे मेरा ही आहे. मी असं घेतलं आणि माझे पाय थरथरायला लागले की राम 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 राम. की तुला फोन आल्यानंतर डायलॉग अर्धा राहिला तरी चालेल, यू लीव्ह. माझ्यासाठी रस्त्यावर एकही सिग्नल नव्हताच. आय वॉज लाईक, आता विमान मी चालवणार. बुम. कोई कुछ भी बोले, भाई सुनो सबकी, करो मन की. माझे वडील खरंच खूप शिस्तप्रिय आहेत आणि म्हणजे पंक्च्युअलिटी मी त्यांच्याकडूनच शिकलो आहे. म्हणजे त्यांचं आम्ही लहानपणापासून बघत आलो, मी आणि माझा मोठा भाऊ, की 6 म्हणजे 6. म्हणजे जर कुठे पोचायचं आहे, कुणाला वेळ दिली आहे की मी 6 वाजता येतो किंवा कुणी सांगितलं आहे की 6 वाजता भेटायचं आहे, सो तो आला नाही आला त्याच्याशी काही संबंध नाही आहे. पण वेळ दिलेली आहे 6ची, सो आय हॅव टू बी देअर बाय 6. सो हे आत्ताही माझ्यात आलेलं आहे. आणि माझ्या डॅडने मला असं कधी थांबवलं नाही की हे नको करू किंवा हेच कर, हे क्षेत्र निवड, असं कधीच केलं नाही. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की तू जे काय करशील त्यात मला रिझल्ट हवा आहे, तू खुश असला पाहिजेस. आणि मी लहान होतो तेव्हा मी पप्पांना म्हटलं, ऑलमोस्ट आय थिंक मी 6-7th मध्ये असेन. सो मी पप्पांना म्हटलं की पापा, मला ना स्विमिंग शिकायचं आहे आणि मला चॅम्पियन व्हायचं आहे त्याच्यात, मी स्विमर होणार आहे. सो माय डॅड वॉज लाईक ओके. मग स्विमिंग शिकलो, मला सगळे स्ट्रोक्स आले, सगळं केलं, डन झालं. मग माझंच मन बदललं की बाबा, आय थिंक आय विल बी अ फुटबॉलर. पप्पा बोलले ओके. मग मी फुटबॉलची कोचिंग, मी ऑलमोस्ट रिजनल, झोनल लेवल आणि हैदराबाद वगैरेला जाऊन खेळून आलो, सगळं झालं. ते झाल्यानंतर मी पप्पांना म्हटलं, पापा आय थिंक आय विल बी अ क्रिकेटर. मग पापा बोलले ठीक आहे. मग मी क्रिकेट कोचिंग आणि ते सगळं फलाना पॅड्स, बॅट वॅट, हे ते सगळं खेळणं चालू झालं. आणि ते खूप खेळलो मी 1-1.5-2 वर्ष. आणि त्यानंतर पुन्हा असं झालं की हे येतंय आता मला. सो मी पापांना म्हटलं, पापा हॉर्स रायडिंग इज द बेस्ट ऑप्शन आय थिंक. सो पापा बोलले ठीक आहे, हॉर्स रायडिंग शिक तू. मग मी हॉर्स रायडिंग शिकलो प्रॉपर, तेही झालं. मग मी पप्पांना म्हटलं, पापा आय थिंक लॉन टेनिस इज द बेस्ट गेम फॉर मी. ह्याच्यावर फायनल आहे माझं, आता मी ह्याच्या पुढे काही नाही, मी हे करतो. पप्पा बोलले ठीक आहे. मग ते बिगिनर्स रॅकेट वगैरे, कोचिंग क्लासेस, ते सगळं झालं, सगळं केलं.
सो एक दिवस कोचिंग होती आणि मी गेलो नाही. सो पप्पांनी मला विचारलं की काय झालं, तू गेला नाहीस आज कोचिंगला? तर मी म्हटलं, "पप्पा, मला येतं आता, मला काहीतरी वेगळं करायचं आहे." तर पप्पा बोलले, "काय करणार तू?" तर मी म्हटलं, "पप्पा, आय थिंक आय शुड बी एन ॲक्टर. मी सगळं काय होऊ शकतो त्याच्यात. मला क्रिकेटर व्हायचं आहे तर मी क्रिकेटरचा रोल करू शकतो. फुटबॉलर व्हायचं आहे, फुटबॉलरचा रोल करू शकतो. मला काही इंजिनिअर व्हायचं आहे तर मी इंजिनिअरचा रोल करू शकतो. सो मला असं वाटतंय की ॲक्टिंग करावी मी." पप्पा बोलले, "ठीक आहे." मी तेही केलं. थिएटर, हिंदी थिएटर, मराठी थिएटर सगळं झालं. आणि मराठी नाटक वगैरे चालू असताना अ, अ, कधी-कधी शो लागायचे, काही व्हायचं. तर मला डॅड एक दिवस बोलले, की "आता तुझं वय जरा वाढत चाललंय. ठीक आहे, तुला जे करायचंय ते कर, पण मी कितपर्यंत तुला सांभाळू किंवा कधीपर्यंत?" म्हणजे माझं हे म्हणणं नाहीये, की मी तुला आत्ता नाही सांभाळू शकत. मी तुला आयुष्यभर सांभाळू शकतो. पण तुला पण काहीतरी, तुला असं वाटत असेल, की तुझ्या मित्रांकडे पैसे आहेत, पण तुझ्याकडे नाही आहेत. त्यासाठी तू काहीतरी कर, एक जॉब कर किंवा काहीतरी. पण माझ्या डोक्यात असं होतं, की मी जर काही दुसरा जॉब करायला घेतलं, तर बहुतेक माझा फोकस शिफ्ट होईल आणि माझं हे ॲक्टिंगचं राहिलं तर, मी त्यात बिझी झालो तर आणि मी असं नाही करू शकत. सो असं चालू होतं. मी म्हटलं, "ठीक आहे बाबा, मी बघतो जॉब वगैरे." त्यासाठी मी ॲनिमेशन कोर्ससुद्धा केला, की ॲनिमेशन करून मी कुठेतरी जॉब करेन वगैरे, वगैरे. सो पण ते काही झालं नाही. मी फक्त ॲनिमेशन केलं. आय नो एव्हरीथिंग अबाउट ॲनिमेशन, बट हात प्रॅक्टिसमध्ये नसल्यामुळे मला नाही येत. सो एक दिवस माझे वडील नेव्हीमधून रिटायर झाल्यानंतर तोलानी मॅरिटाईम इन्स्टिट्यूट, मर्चंट नेव्हीचं कॉलेज आहे तिकडे, सुपरिटेंडेंट होते कॉलेजचे. तर एकदा ते मुंबईत आले होते आणि लकीली माझं एक नाटक तेव्हा होतं. तर मी पप्पांना म्हटलं, की "पप्पा, संध्याकाळी माझा प्रयोग आहे. सो तुम्ही याल का?" बोलले, "हां, हां. का नाही?" सो ते आले बघायला. ते बोलले, "तुझं नवीन नाटक आहे ना, मला बघायचंच होतं." सो आले ते संध्याकाळी, भेटले. नाटक चालू झालं, इंटरव्हल झाला. नाटक दुसरा अंक चालू झाला आणि तो संपला आणि मला माझे पप्पा येऊन बॅकस्टेजला येऊन भेटले. मला फक्त एवढंच बोलले आणि ते निघून गेले. बोलले, "तू तुझं नंतर ये, तुझं सगळं झालं की." ते एवढंच बोलले, की "तू लढ, आहे मी." सो म्हणजे त्याच्यानंतर माझं सगळंच बदललं आणि मग नाटकवर नाटक करत गेलो आणि मग मला सीरियल मिळाली पहिली, देवयानी सीरियल. सो आय वॉज व्हेरी हॅपी की सीरियल मिळाली आणि माझे डॅड मला आत्ताही फ्रेंडच आहेत माझे. म्हणजे जर आपण म्हणतो की माझा बेस्ट फ्रेंड कोण आहे, तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे, असं म्हटलं तर माय फर्स्ट बेस्ट फ्रेंड इज माय डॅड. कारण की मी त्यांच्याबरोबर सगळं शेअर करतो. सो मला सीरियल मिळाली, ती त्यांच्याबरोबर शेअर केलं की मला असं सीरियल मिळाली आहे. ते बोलले की "पक्कं नक्की झालंय का?" म्हटलं की "हो झालंय." बोलले, "काय रोल आहे? असं-असं रोल आहे. पण छान आहे ना सगळं, तू करशील ना?" म्हटलं, "हो, मी करेन. आता मला संधी मिळाली, मला ही सोडायची नाही." बोलला, "ठीक आहे, तू कर. तुला काय, कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, काय पैसे लागतील मला सांग." अँड वन डे सीरियल वॉज ऑन एअर. चालू झाली. 1 महिन्यानंतर मला पप्पांचा फोन आला. आय थिंक रात्रीचे काहीतरी 11:30 का 12 काहीतरी वाजले असतील आणि मला टेन्शन आलं. कारण का माझे पप्पा 10 वाजता जाऊन झोपतात. त्याच्यावरती नाही थांबत आहे आणि ही गेट्स अप लाइक 5 इन द मॉर्निंग. सो 11:30-12 वाजता फोन आल्यानंतर माझं असं झालं, की पप्पांनी आत्ता का फोन केलाय? काय झालं? मी हडबडीत तो फोन उचलला. मी म्हटलं, "हां बाबा, काय झालं? इतक्या लेट? तुम्ही अजून जागे आहात का? काय झालं?" ते बोलले, "अरे नाही, मला तुला एक सांगायचं होतं." म्हटलं, "हां, बोला ना, काय?" ते बोलले, की "मी एक लाईन नेहमी ऐकायचो, रातोरात स्टार हो गया." आणि मला इतकं छान वाटलं, की ते बोलले, की "तुला बघून मला आत्ता कळलं, की रातोरात स्टार बन गया म्हणजे काय असतं." सो आय वॉज व्हेरी हॅपी, की म्हणजे एक बापाला हवं असतं, की त्याला त्याच्या मुलाच्या नावाने ओळखलं जावं.
आणि माझे वडील तळेगावमध्ये होते, तर अख्खं तळेगाव त्यांना फक्त एवढंच म्हणायचं, की संग्रामचे वडील आले. सो मलाही ते प्राउड फील व्हायचं, त्यांनाही प्राउड फील व्हायचं. सो असं माझे डॅडी शिस्तप्रिय आहेत आणि त्यांच्यामुळे माझ्यात आलं. मी आजही सेटवर फॉर एक्झाम्पल माझा 8:30चा कॉल टाईम असेल, तर मी 8:15ला हजर असतो सेटवर आणि मला लेट होऊन चालतच नाहीये. लेट होतच नाही. म्हणजे मी 5 मिनिटं म्हणजे 8:35ला जरी पोहोचणार असेल, तर मी फोन करतो, की मला एक 5 मिनिटं लेट होणार आहे. सो आय एम सो सॉरी, पण मी पोहोचतोय. पण हे त्यांच्यामुळे माझ्यात आलंय आणि बाकी सगळं जे आहे माझ्यात ते त्यांचंच आहे आणि ते तुम्ही सगळं बघतात. खरंच ही फेज जी आहे, की मी मी आता मी बाप झालोय. म्हणजे माझ्या हातात जेव्हा जन्म होऊन राघव माझ्या हातात होता, तेव्हा मला माझं अख्खं बालपण फ्लॅशबॅकमध्ये गेलं, की मी काय-काय कांड केलेत किंवा काय-काय शाळेत म्हणजे लिटरली सांगतो, माझ्या वडिलांना माझ्या क्लास टीचरने सांगितलं होतं, की दर शनिवारी तुम्ही शाळेत यायचं. म्हणजे त्याने काय केलंय, कंप्लेंट आहे, नाहीये, काही नाही. तुम्हाला दर शनिवारी यावंच लागेल. आणि होपफुली म्हणू की काय म्हणू माहीत नाही, पण दर शनिवारी आल्यानंतर एक कंप्लेंट तरी असायचीच. सो मला ते सगळे फ्लॅशबॅक गेले, की वॉव! माझं काय होणार आहे आता? सो आणि मला खूप छान वाटतंय. म्हणजे मी आता सांगेन की जर विचारलं जातं, की वडील तू झालाच, तेव्हा ती जी फिलिंग होती, की राघव झाल्यानंतर काय फिलिंग होती, तर मी हे बोलेन, की ती नाही बोलू शकत. ती एक्सप्लेनच नाही करू शकत. त्या सिच्युएशनमध्ये स्वतःच राहावं लागतं. छान वाटलं, हे वाटलं, हे सगळं ठीक आहे. पण ती जी फिलिंग असते त्याला एक्सप्लेन नाही करू शकत. आणि राघव आता 2.5 वर्षाचा आहे. सो मी दिवसभर सेटवर काम करून आपल्याला असं होतं, की दमलो वगैरे काय नाही. पण मी सकाळी उठल्यानंतर ज्या एक्साईटमेंटमध्ये असतो, की मी आता कामावर जाणार आहे. माझ्या आवडीचं काम आहे ते मी करणार आहे. पॅकअप झाल्यानंतर माझ्यात तीच एनर्जी आणि तीच एक्साईटमेंट असते, की येस आता मी घरी जाऊन माझ्या मुलासोबत खेळणार आहे आणि खूप खेळणार आहे. जोपर्यंत तो दमत नाही आणि झोपत नाही. म्हणजे असं नाहीये, की चला आता वेळ झाली आहे राघव, झोपा आता, आता सगळ्यांना झोपायचं नाही. तुला खेळायचं आहे? ओके, नो प्रॉब्लेम, लेट्स प्ले. सो मला खूप छान वाटतं, की माझे डॅड पण माझ्याबरोबर असेच होते. त्यांनी मला कधी काय करण्यापासून थांबवलं नाही आणि तेच गुण माझ्यात आहेत, तर मीही राघवला आता थांबवणार नाही. सो लेट्स होप माझ्यापेक्षा 1 पैसा तर जास्त असेलच तो. मी म्हणजे सगळ्यात फर्स्ट टाईम आय थिंक मी शाळेला गेलो कोचीन, केरळमध्ये. मी म्हणजे एल-के-जी, यू-के-जी तिथून सुरुवात झाली. फर्स्ट स्टँडर्ड तिकडे झालं. मग आमची पोस्टिंग झाली मुंबईला. मुंबईमध्ये मी काही वर्ष होतो, 2-4 वर्ष. मग तिथून माझी पोस्टिंग झाली विशाखापट्टणममध्ये, वैजॅक, आंध्र प्रदेश. तिथे मी काही वर्ष होतो. म्हणजे विशाखापट्टणममधला काळ माझा तो काळ होता. एक शाळेत बंक करणं वगैरे तो जो काळ होता, की 9वी ते 10वी, 8वी, 9वी, 10वी तो जो काळ असतो, ज्याच्यात आपण खूप मस्ती करतो, बंक करतो, खूप साऱ्या कंप्लेंट्स घरी येतात. तो काळ होता. सो मला विशाखापट्टणममधला काळ खूप आवडतो. कारण का तिथे असं फ्रेंड्स आणि मस्ती, भांडणं ते सगळं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो दिल्लीला. दिल्लीमध्ये आम्ही 2 वर्ष होतो. सो तिथेही मजा आली. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग डॅडची लास्ट पोस्टिंग होती. सो पप्पांनी विचारलं मला आणि भाऊला, की आता लास्ट पोस्टिंग आहे आणि चॉईस आहे. सो कोचीनला जायचं आहे की मुंबईला जायचं? मी म्हटलं, "पप्पा ऑप्शन गरज नाहीये. मुंबई ह्याच्यावरतीच बोट ठेवलं जाणार आहे. सो लेट्स गो टू मुंबई." आणि मग आम्ही इथे आलो आय थिंक 2003 मध्ये इथे आलो आणि मग सगळं व्यवस्थित आता इथेच आहे सेटल. भाषा अशी शिकलो नाही.
थोडं थोडं येतं. जसं मी विशाखापट्टणमला होतो तेव्हा तेलुगू भाषा तिकडची आहे. सो एवढं कळतं की कुणी शिवी दिली तर आपण रिप्लाय करू शकतो. तेवढं पहिलं शिकलो. बाकी थोडेफार "ఒకటి, 2, 3, 4, 7, 5, 8, 9, 10 असं ते 1, 2, 3, 4, 5 जे जे काय म्हणतात ते थोडंफार. आणि बाकी दिल्लीला तर हिंदी बोलली जाते किंवा पंजाबी तिकडे मोस्टली किंवा हरियाणा जास्त करून असतं. "अरे क्या करने लगे रे छोरे?" सो ते आहे आणि बाकी परत मुंबई, केरळ, मल्याळम इज टू टफ. पण मी खूप लहान होतो, सो मला काय तिथली आयडिया नाहीये. सो अशा ठिकाणी राहून वेगवेगळ्या भाषा येतात असं म्हणणार नाही. पण त्यामुळे माझी हिंदी छान झाली आणि मी बेसिकली माझं फर्स्ट जी थिंकिंग प्रोसेस आहे ती हिंदीमध्ये होते. हां, म्हणजे मी आय थिंक ऑलमोस्ट 7वी-8वी पर्यंत मी मराठी मला जमायचीच नाही बोलायला. मी बोलायचोच नाही. हां, नाही, ठीक आहे, एवढं एखाद शब्द बोललो, हां, ठीक आहे. पण मोठं कोण काहीतरी बोललं, खूप खूप वाक्य आली, बापरे! खूप काहीतरी हे बोललेत. म्हणजे मला कळतं काय बोललेत, पण आता उत्तर काय देऊ? तर एक मिनिट, "मम्मी, वो कुछ बोल रहे हैं, 1 मिनिट जरा बात कर लेना." असं मी बोलायचो आणि मला ॲक्चुअली मराठीचं असं झालं होतं, की मी हिंदी थिएटर करत होतो आणि मला एकदा असंच मराठी सीरियलचं ऑडिशन आलं. सो मी त्या ऑडिशनला गेलो आणि मला तिथे स्क्रिप्ट दिली. सो स्क्रिप्ट मला वाचता यायची देवनागरी लिपी आपली, तर मी वाचत होतो. ती वाचली सगळी बाय हार्ट झाली. म्हटलं, "वाह! वाह! चला." आणि जेव्हा कॅमेरासमोर आलो, तेव्हा आता न बघता बोलायचं आहे. सो मला ते कन्स्ट्रक्टच होत नव्हते माझ्याकडून वाक्य. मला सतत ते हिंदी शब्द येत होते आणि मी इतकं अडकत होतो आणि मी शेवटी एक मोमेंटला म्हटलं, की "सर नाही होत आहे. आय एम सो सॉरी. मी पुन्हा कधीतरी ट्राय करेन. आय एम सो सॉरी पण आता नाही होत आहे." असं म्हणून मी निघालो आणि मला इतकं ते हे झालं, की माझी मातृभाषा आहे, मला नाही येत आहे आणि मला या क्षेत्रात काम करायचं आहे. सो मी त्या बिल्डिंगच्या खाली आलो आणि माझा एक मित्र आहे. तो मराठी थिएटर करायचा. तो मला भेटला होता, की मी मराठी असंच बोलणं चालू झालं होतं. तर मी त्याला फोन केला, की "अरे, मी तुझ्या ग्रुपमध्ये जॉइन होऊ शकतो का?" तर तो बोलला, की "येस, ऑफ कोर्स, का नाही?" मग मी त्या ग्रुपमध्ये जॉइन झालो. मग मी हळू-हळू, हळू-हळू 4 नाटकं केली. 4 नाटकांनंतर मला पहिली सीरियल मिळाली जी देवयानी होती. सो बेसिकली मी जेव्हा थिएटर करत होतो मराठी थिएटर, तेव्हा मी ती भाषा बेसिकली आता माझा ड्रॉबॅक सांगू तर मला अ, वाचन हे माझ्याकडून होत नाहीये. म्हणजे मला पुस्तकं दिसतात. अरे, ही छान पुस्तक आहे. मला माहिती आहे या पुस्तकाबद्दल. पण मी वाचत नाही. कुणी वाचलं असेल ते पुस्तक तर मी म्हणतो, की "तू वाचलंयस का?" "हो, मी वाचलंय." "मग मला सांग ना." मग मी पाहिजे तर 15 तास बसेन त्याच्यासमोर. एकही शब्द न काढता मी ऐकेन ते पुस्तक. हां, काय झालं होतं त्या पुस्तकात? अच्छा, असं, असं, असं. पण मला वाचन म्हटलं, की मला नाही प्लीज माझ्याकडून नाही होणार. पण मला थिएटर जेव्हा मी करत होतो, सो मी जेव्हा को-आर्टिस्ट ते बोलायचे, तेव्हा मी ऐकायचो. आता बेसिकली घरी कोल्हापुरी बोलली जाते, गावी कोल्हापुरी बोलतात. सो तिकडे असं ते, "अरे, मी हे खाईत नाही." "तिकडे कुठे चाललायस?" सो ही भाषा, माझ्यासाठी ही मराठी भाषा. पण ते मित्रांचं जेव्हा ऐकायचो, की "अरे, मी हे खात नाही." "अरे, तिथे नको जाऊ." म्हटलं, "1 मिनिट, ही पण मराठी भाषा आहे का? ओह! अच्छा, तिथे नको जाऊ. ओके, मी हे खात नाही, खाईत नाही. ओके, ओके." सो मी तसं ते ग्रॅब करत गेलो, ग्रॅब करत गेलो, ग्रॅब करत गेलो आणि मग मी मराठीत बोलायला, कन्व्हर्सेशन करायला अ, खूप सुरुवात झाली माझ्याकडून आणि मग मी मराठीत बोलायला सुरुवात केली आणि मग मी नाटक करायला सुरुवात केली. मग 4 नाटकं केली आणि मग देवयानी सीरियल मिळाली आणि मग चालूच आहे. स्ट्रगल पिरियड आता जसं मी म्हटलं, की आता माझ्यासाठी स्ट्रगल म्हणजे भाषा होती सगळ्यात आधी. जो माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता. सगळ्यात मोठा. बाकी सगळं ठीक आहे. बॉडी लँग्वेज हे ते
डायलॉग कसं बोलायचं आहे ते सगळं ठीक आहे. पण जर भाषा मला ग्रॅस्प नाही झाली आहे, मला भाषा येतच नाहीये. कसं काय? त्याचा अर्थ काय? त्या शब्दाचा अर्थ काय? सो मी काय परफॉर्म करणार? मी फक्त डायलॉग बोलणार. जर मला अर्थच माहीत नाहीये. म्हणजे आत्ताही बेसिकली असंही होतं, की मी सेटवर जेव्हा स्क्रिप्टमध्ये काहीतरी डायलॉग आलाय, त्याच्यात काहीतरी एक मोठा शब्द आहे. ज्याचा अर्थ मला माहीत नाही, पण तो मला बोलायचा आहे. पण ते ॲक्ट करायचं आहे त्या शब्दाबद्दल. सो मला ते असं नाही वाटत, की "अरे बापरे! मी आता कसं विचारू यार? ह्या शब्दाचा अर्थ नाहीये." काय वाटेल त्यांना, की "अरे, या शब्दाचा पण अर्थ नाही माहिती आहे." सो मला ते मी लाज-बीज सगळं सब भाई बाजू में. मैं यहाँ सीखने आया हूँ आणि मला ते शिकायचंय. सो मी जिथे बसलेला असतो, मी तिथून मोठ्याने विचारतो, "अरे, 1 मिनिट या शब्दाचा अर्थ काय मला सांगाल का प्लीज? मला माहीत नाही जरा." "अच्छा, हे आहे का? ओके, ठीक आहे." मग मी परत वाचतो ते. अच्छा, आत्ता बरोबर लाईन आली. किंवा कधी-कधी असं होतं, की काही लाईन मी मराठीत वाचतोय. सो एखादा डायलॉग आल्यानंतर मला ते होतच नसेल, की "अरे यार, कसं घेऊ?" तर मी ते हिंदीमध्ये करून घेतो. मग मी बोलतो. मग पहिलं हिंदीमध्ये मी बोलतो, "अच्छा, ये ऐसा है." मग मला कळतं, की अच्छा या शब्दावर स्ट्रेस दिला पाहिजे. मग मी मराठी कंटिन्यू करतो. सो मला ते आहे, की मला ते हे नाही होत, की कसं काय विचारू किंवा काय नाटकात पण हेच होतं. सो माझ्यासाठी हे सगळ्यात मोठा स्ट्रगल होता. बेसिकली कुणासाठी तरी स्ट्रगल असा असतो, की बाबा तो गरीब घरातला आहे किंवा भाई पैसे नाही आहेत आता. पण मला स्ट्रगल करायचं. मला तिकडे जायचंय, इकडे जायचंय. माझ्या खिशात ₹10 आहेत. आता मी काय करू? मला एक वडापाव घ्यायचा आहे, असं-तसं. सो ॲक्चुअली एक आम्ही नाटक जेव्हा करत होतो, एकांकिका स्पर्धा होती आणि आम्ही आय थिंक इथून अख्खा ग्रुप ट्रेनने ट्रॅव्हल करून बदलापूरला गेला. बदलापूर का वांगणी आय डोंट नो. आय डोंट रिमेंबर नाऊ. पण तिकडे गेलो, तिकडे पोहोचलो आणि सगळं चालू झालं. आता खाऊया काहीतरी सगळे जाऊन. तर तिकडे मित्र गेले सगळे वडापाव खायला. तर मी आपल्या बाजूला थांबलो. वडापाव नाही, मी नाही, नको. म्हणजे आपण सो ते मित्र बोलवायला लागले मला, "अरे संग्राम ये वडापाव खा, वडापाव." मी म्हटलं, "मला नको यार, मी वडापाव नाही खात. मी तिकडे समोर हॉटेल आहे. तिकडे काहीतरी जरा मस्त अपने को मिल जाएगा, अपन खाएगा वहाँ जाके." म्हणलं, "ठीक आहे." तर एक आला माझ्याकडे, "1 मिनिट थांब, थांब, थांब." म्हटलं, "हां, बोल ना." "ऐक, मी तुला सांगतो आता, हे वडापाव हे सगळं आहे ना, हे आपलं स्ट्रगल टाईम आहे." तर मला ते पहिलं क्लिकच नाही झालं. म्हणजे वडापाव खाणं स्ट्रगल टाईममध्ये मला कळलं नाही. अरे, खूप कलाकार हे खाऊन मोठे झालेले आहेत. स्ट्रगल ह्याला म्हणतात. म्हटलं, "अच्छा." मला ते क्लिक झालं. त्याला काय म्हणायचंय? सो मी म्हटलं, "अच्छा." म्हणजे जे वडापाव खातात, पार्ले-जी बिस्कुट पानी में डुबा के खाते हैं, वो स्ट्रगल है क्या? अच्छा. मैं म्हटलं, "देखो कैसा है, मेरे बाप के पास है पैसा. मेरा बाप देता है मेरे को पैसा. सो मुझे वड़ा पाव खाने की ज़रूरत नहीं है. मैं होटल में बैठ के खाना खाऊंगा. तुमच्यापैकी कुणाला माझ्यासोबत यायचं आहे किंवा सगळ्यांना यायचंय तरी मी सगळ्यांचं पोट भरू शकतो. यायचं आहे का? तर चला. मी तिथे मगात ठेवलेलं पाणी नाही पिणार. मला नाही प्यायचं आहे. भाई मैं ₹20 डाल के पानी का बोतल ले सकता हूँ, तो मैं लूँगा. मेरे लिए ये सब चीज़ें स्ट्रगल की नहीं है. मेरा स्ट्रगल अलग ही है. मेरा महासंग्राम कहीं और ही चल रहा है. मुझे मेरी भाषा पे काम करना है. सो माझा तो स्ट्रगल आहे, की मी माझ्या भाषेवर कसं काम करू? हे वडापाव कोण खातंय आणि मी कुठे मला हे नाहीये. मला नाही मिळालं जेवण तरी चालेल यार, पण मला जे करायचं ते करू द्या. आणि माझ्या स्ट्रगल पिरियडमध्ये असंही झालं होतं, की एकदा एका थिएटरमध्ये आमची बुकिंग झाली होती. पण एनी हाऊ पैसे जरा कमी पडले, तर तो शो कॅन्सल करावा लागत होता. तर मी म्हटलं, "काय झालं? आपण शो परवाचं काय आहे ते?" तो बोलला, "अरे नाही, तो कॅन्सल करावा लागणार आहे. कारण का आपण फक्त अर्धे पैसे भरले ना, पूर्ण पैसे भरले नाहीयेत." म्हटलं, "1 मिनिट शो कॅन्सल का करताय?" म्हटलं, "अरे पण पैसे भरायचे आहेत." "किती पैसे हवेत?" "मी आणतो. पण मला दिसायचंय स्टेजवर." "मैं लाएगा. कितना पैसा चाहिए बोलो." सो मला सांगितलं, मी पप्पांकडे गेलो. मी पप्पांना रिक्वेस्ट केली, "पप्पा प्लीज असं-असं आहे. मला तो शो करायचा आहे."
तिथे खूप गर्दी असते, खूप लोक येतात. मला त्यांच्या समोर परफॉर्म करायचं आहे. सो प्लीज मुझे पैसा चाहिए. बोले अच्छा ठीक आहे, किती पाहिजेत? मला एवढे एवढे हवे. ते मी घेतले. त्या क्षणी मी गेलो, मित्राकडे गेलो, म्हटलं ये ले भाई, पैसा भर दे, शो कॅन्सल नहीं होगा. आणि शो झाला. सो आई वॉज हैप्पी कि भाई शो किया, मैंने परफॉर्म किया. असा गैरफायदा घेतलाही आहे, पण मी त्याला गैरफायदा नाही म्हणणार. माझे मित्र आहेत. सो अभी अपना दोस्त है तो भाई अपन सब कुछ करेगा उसके लिए. सो कधी आपल्याला कळतं ना, की मित्राकडे बघून भाई उसको कुछ चाहिए, पण त्याच्याकडे नाहीये किंवा काय, आणि त्यानं मला विचारलं, भाई संग्या जरा ऐक ना, ते घ्यायचं होतं जरा पैसे. हा ना भाई, चल चल घेऊया, चल काय हरकत नाही. ते कळतं. आणि मी बेसिकली जसं म्हणालो की माजोरडा वगैरे असं नाही झालं कधी, कारण मी वडापाव पण खाल्लाय असं नाही. पण आता मला कोणी ॲटिट्यूड देत असेल किंवा काय, तर मग भाई आपने पास भी तलवार रखी हुई है, म्यान में सडने के लिए नहीं रखी. सो माझं ते बेसिक आहे. मला कोणी येऊन बोललं, अरे भावा ये ना वडापाव खाऊया. हां चल भाई जाऊया आपण खाऊया. प्यार से बोलो, प्यार ही मिलेगा. खूप आहेत माझे. एक समोरच आहे. बेसिकली मला मित्र बनवायला खूप आवडतात. सो मी मला हे आवडत नाही. मतलब ये मेरा सबसे बेस्ट फ्रेंड है और ये हाय बाय वाला फ्रेंड है. मला हे म्हणजे मित्रांना एका साच्यात बांधा किंवा क्रायटेरिया द्या, हे मला नाही आवडत. हा माझा मित्र आहे, हाही माझा मित्र आहे, हाही माझा मित्र आहे. माझे सगळे चांगले मित्र आहेत. सो पर्टिक्युलर नाव असं घ्यायचं म्हटलं तर कसं घेऊ मी? मला हे होत नाहीये. म्हणजे असं नाही की मी खूप डिप्लोमॅटिक उत्तर देतोय की अरे भाई अभी इसका नाम लूंगा तो इसको बुरा लग जाएगा, इसको बुरा लगेगा तो फिर वो मुझे बोलेगा. असं काही नाहीये. आय लव्ह माय फ्रेंड्स. आणि तसं नाव घ्यायचं झालं तर एक दिनेश घोगले आहे, मयूर पवार, अनिकेत कोळपे हे डिरेक्टर आहेत. मयूर पवार इज ॲक्टर. सो आमची खूप वर्षांपासूनची गट्टी आहे. म्हणजे खूप वर्ष झाली. सो हे मित्र आहेत आणि आवडतं मला मित्र बनवायला. आता जसं माझ्या सेटवर जेवढे सगळे आहेत, अविनाश नारकर आहे, उमा सरदेशमुख, ह्या माझ्यापेक्षा वयानं खूप मोठे आहेत, म्हणजे वडीलधारी माणसं आहेत. पण ह्यांच्याबरोबर एक मैत्रीचं नातं आहे माझं. आम्ही खूप मस्ती धमाल हे ते असं तसं. मी लिटरली सांगतोय की मी उमाताईला म्हणजे शी इज म्हणजे काय म्हणतात त्याला, माझ्या मॉमची एजची आहे ती. पण मी तिला अजून ताई करून कधी हाक नाही मारली. मी ए उमा ऐक ना जरा. सो मला आवडतं मैत्री करायला. सो असे सगळेच मित्र आहेत. ती फिल्म करताना ॲक्च्युली मला खूपच चांगला एक्सपिरियन्स मिळाला. म्हणजे वेगळाच एक्सपिरियन्स. ॲक्च्युली चांगला किंवा वाईट नसतो, एक्सपिरियन्स असतो. सो खूप म्हणजे खूप काय काय शिकण्यासारखं होतं तिकडे. म्हणजे एक आपण मराठी इंडस्ट्री आपल्याला माहीत आहे, मी इतकी वर्ष आता काम करतोय, पण टोटली डिफरंट इंडस्ट्रीमध्ये जाऊन तिकडे काम करणं एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर. मला पहिल्या दिवशी म्हणजे मी जेव्हा व्हॅनिटीमध्ये बसलो होतो तेव्हा खूप प्रेशर होतं माझ्यावर की काही न चुकता मला काम करायचं आहे आणि हे करायचं आहे ते करायचं आहे. मला खूप प्रेशर आलं होतं. खूप 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 प्रेशर आलं होतं. मला सुधरत नव्हतं की मी काय करू. सो मी एक मोमेंटला शांत झालो. म्हटलं खूप जास्त प्रेशर घेतोय का मी, काय होतंय. मी एक मोमेंटला डोळे बंद केले, शांत बसलो. एका मिनिटानंतर बाहेर उतरून आलो. तोपर्यंत एडी आला, सर आपको बुलाया. तिथून मला माहित नाही काय कॉन्फिडन्स आला किंवा काय झालं. तिथे मी सेटवर गेलो, पहिला शॉट दिला. डिरेक्टर आले, मला बोलले संग्राम व्हेरी गुड, मजा आया. बस मी तिथे फ्री झालो. म्हटलं यस, अभी सर ने बोल दिया, अभी मैदान अपना है, घोडा भी अपना है, दौड़ाओ. आणि तिथे एक्सपिरियन्स
इतका भारी होता की डिरेक्टर पासून, कॅमेरामॅन पासून, को ॲक्टर्स हे ते, म्हणजे आपण एक असतं की बापरे इतक्या मोठ्या स्टार बरोबर काम करतोय, म्हणजे त्या फिल्ममध्ये इम्रान हाशमी सुद्धा आहे. बट इम्रान हाशमी बरोबर माझे सीन होते, तर त्यानेच डिरेक्टरला सांगितलं की ह्याला माझ्या घरी बोलवा, आपण सगळे घरी बसून एक रीडिंग करूया. सो मला पहिला ओ गॉड, इम्रान हाशमीच्या घरी जायचंय मला रीडिंगला. बापरे! मला असं झालं आणि मी घरी गेल्यानंतर ही वॉज सो कूल. आपण पडद्यावर असं बघतो त्यांना, बट ही वॉज सो कूल. मस्त गप्पा मारत होता माझ्याशी. अर्धा तास आम्ही गप्पा मारत होतो. कारण का सगळे येत होते. बाकीचे को ॲक्टर्स 2-4 जे होते अजून. पण आम्ही अर्धा तास आधी बसून गप्पा मारत होतो, की काय चालू आहे? अच्छा मराठीमध्ये तू हे करतोस का? ते करतोस का? अच्छा, अरे वाह! वाह! सो मी तिथेच सरेंडर झालो. भाई ये मस्त आदमी है. मजा आएगा काम करने में. आणि खरंच इतकी मजा आली मला काम करताना. इवन सारा इज व्हेरी कोऑपरेटिव्ह. तिच्याबरोबर काम करताना मजा आली. डायरेक्टर इज व्हेरी नाईस. तिथेही मजा आली आणि बेसिकली इतकं सगळं छान वातावरण होतं. सगळं काम छान झालं आणि जेव्हा स्क्रीनवर ते सगळं बघितलं, तर मला ते सगळं दिसलं, की इतकं सगळं आपण केलंय. म्हणजे सगळ्यांनी कोऑपरेट केलं. माझी फर्स्ट फिल्म होती हिंदीमधली. त्यातही एक जोल झाला होता, की मी कॅरेक्टर जे आहे माझं ते कामत कॅरेक्टर आहे, महाराष्ट्रीयन आहे. सो मी जेव्हा डायलॉग एक सीन होता त्याच्यात मला खूप एक 1.5 पान डायलॉग होता. सो मला ते बोलायचं होतं. सो ते रिहर्सलमध्ये मी बोललो आणि मला डायरेक्टर येऊन बोलले, की संग्राम थोड़ा-सा वो मराठी टच आएगा तो चलेगा मुझे बिकॉज़ यू आर प्लेइंग द कैरेक्टर ऑफ कामत. सो ही इज महाराष्ट्रीयन. सो थोड़ा-सा टच आएगा चलेगा. मला असं झालं बापरे! हा टच ओके सर मैं करता हूँ. ऑलराइट. आणि ते पुन्हा एकदा केलं आणि ते हलका एक त्यांना टच हवा होता. सो ते झालं. सो आय वॉज व्हेरी हॅपी, की मी पहिल्यांदा जेव्हा बोललो त्यांना कुठेही असं जाणवलं नाही, की मराठी टच आहे. सो मला त्यांनी येऊन पर्सनली सांगितलं, की पाहिजे. सो आणि ते स्क्रीनवर बघताना खूपच छान वाटलं. सो आय एम हॅपी कि माय फिल्म इज रिलीज्ड नाउ एंड बहुत प्यार मिल रहा है मुझे. हो, खूपदा केलेलं आहे. पण मी त्याला असं काय वेगळ्या अर्थाने नाही घेतलं, की असं कसं बोलू शकतोस तू? किंवा मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं, की अरे बापरे यार! सगळे बोलतायत आता मला, कसं काय करू मी? मी असं कधी घेतलंच नाही. किसी ने सवाल पूछा, भाई करेक्ट है, यही तो अपना कमजोरी है, उसी को बना रहा हूँ मैं. मी असं बोलतो. भाई मेरी कमजोरी मुझे पता है. आई एम वर्किंग ऑन इट. कल मिलके बात करेंगे मराठी में. मैं ऐसा डायरेक्ट सांगायचो. मग समोरचा, अच्छा भाई ठीक है, कल भी मिलना है क्या? हाँ मिल लो, मराठी में बात कर लेंगे, अभी हिंदी में चल रहा है. सो खूपदा केलेलं आहे, पण मी त्याला कधी इतकं सिरियसली घेतलं नाही. कारण आय नो मी व्हेरी वेल. हां, मी कॅरेक्टर जेव्हा बघतो किंवा मला असं होतं, की ॲज अॅन ॲक्टर, की ते कॅरेक्टर मला जर कळलं, मी कम्फर्टेबल झालो, तर मला नाही मजा येत. मी अनकम्फर्टेबल असलं पाहिजे त्या कॅरेक्टर करताना. मला नाही कळलं पाहिजे. मला विचारलं पाहिजे, की "सर हे काय कसं मला सांगा." तर मी एक्स्ट्रा खोदून काढेन आणि मी ते परफॉर्म करणार. जर मला माहिती आहे कॅरेक्टर काय, मी कम्फर्ट लेव्हलला आलो त्या कॅरेक्टर बरोबर, तर डायलॉग आहेत, मी परफॉर्म केलं, संपला विषय. पण मला आतून खोदून काढायचं जर असेल, तर मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागणार. आउट ऑफ द बॉक्स जे आपण बोलतो. तर तसं बाहेर जाऊन काय कॅरेक्टर असेल जे मला नाही बिनत आहे, तर मला तसे कॅरेक्टर करायला खूप आवडतात. किंवा वेगवेगळे कॅरेक्टर्स. मी एक वेब सिरीज केली. जनरली मला आता खूप सीरियल्स आणि फिल्म्समध्ये बघितलंय, तर असं बघितलंय की एक हिरो आहे, हिरोईन बरोबर लग्न होतं, फिर फाइटिंग होती है 2-4 गुंडों से,
और ले भाई शादी हो गई और पेड़ के पीछे भाग रहे हैं. ओके, हे सब देख लिया. मी आत्ता एक वेब सिरीज केली, त्याच्यात एक वेगळंच कॅरेक्टर आहे माझं. सो बेसिकली कॅरेक्टर असं आहे की त्या म्हणजे मी जेव्हा ते कॅरेक्टर ॲक्सेप्ट केलं, तर मला ऐकून ते छान वाटलं. म्हटलं येस, काहीतरी वेगळं करतोय मी आता. आणि जेव्हा करत होतो आणि बेसिकली म्हणजे ह्या वेब सीरीजमध्ये माझ्याबरोबर खुशबू पण आहे. सो मी जेवढे सीन केले ह्या वेब सीरीजमध्ये, प्रत्येक सीनमध्ये मी कुणाबरोबर तरी गेटिंग हॉट अँड एव्हरीथिंग, मतलब मजे ले रहा हूं, असं करून सगळे सीन्स होते. आणि त्यात खुशबू बरोबर पण असा एक सीन होता. सो मला ते कॅरेक्टर करताना खूप मजा आली, कारण का तो थोडासा क्रॅक दाखवलाय. मी त्या कॅरेक्टरबद्दल एकदा विचार करत होतो की आयशपथ, जगात अशी पण लोकं असतात का असा विचार करणारी. सो मला ते कॅरेक्टर करताना खूप मजा आली. म्हणजे लिटरली सांगायचं तर कुठल्या सीनमध्ये तर बॉडीवर चॉकलेट सिरप अँड कस्टर्ड पडलाय. सो असं जरा मजा केली आहे. आणि घरी मला माझ्या मॉम डॅडने विचारलं, म्हणजे जसं प्रत्येक कामाबद्दल आई बाप विचारतात की बाबा काय आहे ते काय. सो विचारलं की अरे तुझं झालं का. मी म्हटलं हो झालं, संपलं त्याचं शूट, आता होईल, बघू कधी रिलीज आहे. आणि मला पप्पाने विचारलं अरे काय कॅरेक्टर आहे, काय तुझं कसं काम आहे. म्हटलं प्लीज पापा हाथ जोड़ता हूँ, कुछ मत पूछना, जब रिलीज होगी देख लेना, उसके बाद मुझसे कोई बात मत करना, वो देख के अपने पास ही रखो, मैंने क्या किया, क्यों किया, कैसे किया, प्लीज नो. आणि खुशबू पण त्या वेब सिरीज मध्ये होती. सो मी कम्फर्टेबल होतो. खूप जणींबरोबर मी सीन्स केले तसे, जसं खुशबू बरोबर केला. सो तिचं असं आहे की काम तू करतोयस. सो मी म्हटलं हो. आणि मी तिथेच कम्फर्टेबल झालो होतो की जिथे ती बोलली की तू काम करतोयस. सो आय वॉज ओके. म्हटलं ओके. आणि सगळ्यांबरोबर झाले. आणि बेसिकली हे माझा आणि तिचा खूप आधीचा किस्सा आहे की जेव्हा आमचं असं जरा लव स्टोरी हमारी चालू हो गई थी अच्छी वाली, रोज मिलना, फोन पे बात करना, 1:30-2 बजे तक. सो तसं होतं. आणि तिची एक सिरियल आली होती, सॉरी नाव विसरलो. तर त्या सिरियलचा पहिला एपिसोड तो रात्री मला बघायला मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी मी घरी होतो, सुट्टी होती. सो मला आई बोलली की अरे खुशबूची सिरियल, घरी कळलं होतं, सगळं सांगितलं होतं. सो बोथ द फॅमिलीज वेर ओके, दोनों तरफ से हाँ हो गया था. सो ते मम्मी बोलली की अरे खुशबूची सिरियल काल तू बघितली ना, आता रिपीट आहे. म्हटलं बरोबर. सो मी आलो, बघत होतो. आणि त्याच्यात एक सीन होता काहीतरी की तिचा कोणतरी फियॉन्से आहे, तो तिला भेटायला येतो आणि ती मिठी मारते. सो ती मिठी मारली आणि मी डायरेक्ट उठून निघून गेलो. मी गेलो, माझं आवरली वेळ, आंघोळ झाली, सगळं झालं. आणि संध्याकाळी मी भेटलो तिला. ती मला बोलली की तू एपिसोड पाहिला का माझा पहिला. मी म्हटलं हो आज सकाळी पाहिला. मग कसा वाटला, तू काय फोन नाही केलास मला येते. मी म्हटलं काय ना खुशबू, ती जिथे मिठी मारलीस ना त्याला, तिथे मी उठून निघून गेलो. तर तिला असं झालं ओ गॉड, अब म्हणजे तिला दडपण आलं की मी तर मिठी मारली, आत्ता म्हणजे कसं करायचं ना, ह्याला बहुतेक वाईट वाटले मी मिठी मारली. ती बोलली काय झालं, आय एम सो सॉरी, मला ते सीनच तसा होता मिठी मारायचा. म्हटलं बरोबर, तो तुझा फियॉन्से दाखवलाय ना, तुम्हारी मंगनी हो चुकी है उसके साथ, मतलब तुम्हारा रिलेशन बहुत अच्छा होगा. हाँ, मग इतकी घाणेरडी मिठी कोण मारतं. नाही असं वाकून बिकून ऑकवर्ड पोझिशन, नीट मार ना, होणारा नवरा आहे तो. तर तिला असं झालं, मी काहीतरी वेगळा विचार केला होता, हा काय बोलतोय. म्हटलं हो, तू काम करतेस ग, कॅरेक्टर मध्ये आहेस तू, ते छान दिसलं पाहिजे स्क्रीनवर. इतकं वाईट दिसलं ना, तुला कोण बोलणार नाहीये हे येऊन, तुला मीच बोलणार की हे चुकीचं आहे, ही चुकीची मिठी आहे. होतं असं थोडंसं ऑकवर्ड टच विच येते, पण तू त्या कॅरेक्टर मध्ये होतीस ना, सो यू हॅव टू बी देअर. हे नेक्स्ट टाइम नको करू. आणि तेव्हापासून हे तिच्या डोक्यात आलं
आणि त्याच्यानंतर ती जी काय चेंज झाली आहे किंवा मलाही तिने कम्फर्टेबल केलं की मी काम करताना किंवा आता माझे सीन्स, आता मी जे काय वेब सिरीजमध्ये जे काय भरमसाठ सुपर डुपर डिलक्स वाले सीन्स केलेले आहेत, सो आय वॉज कम्फर्टेबल. सो आय वॉज कम्फर्टेबल. हां, म्हणजे एकदा असं झालं, एक फिल्म आहे हिरकणी नावाची. सो मी त्या फिल्ममध्ये सिलेक्ट झालो होतो. माझे रीडिंग्स असायचे. सोनाली कुलकर्णीच्या ऑपोजिट सिलेक्ट झालो होतो आणि मी 5-6 वेळेला रीडिंग पण केलं. पण ती फिल्म मी करू शकलो नाही. द रिझन वॉज की मला शोल्डर इंजरी झाली होती, मेजर. आणि त्यात मी मावळा होतो. सो स्टंट्स वगैरे सगळेच होते. मी तिकडे सांगितलं की मला शोल्डर इंजरी आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे, तो स्टंट वगैरे करताना हे ते असं तसं. आणि ते असं झालं की ती फिल्म माझ्या हातून गेली. कारण का स्टंट जर करता येत नसतील तर मग मजा नाहीये. आणि ती फिल्म गेल्यानंतर मला इतकं हे झालं की फक्त माझ्या शोल्डर इंजरीमुळे हे काम गेलं माझं, जे मला करायचं होतं खरंच. म्हणजे एक मोठी फिल्म मी करतोय, चांगलं कॅरेक्टर होतं, तर मला ते कॅरेक्टर करता नाही आलं. पण नंतर मला असं स्वतःलाच वाटलं की ठीक आहे, मी असं तर बिलकुल म्हणणार नाही की बहुतेक माझ्या नशिबात नव्हतं, हे ते नशीब-बिशीब ठीक आहे. आपण जितनी मेहनत लेगा उतना काम अपने पास आएगा. सो माझं असं झालं की कदाचित मी हे सांगितलं ते बरं केलं. कारण मी जर सांगितलं नसतं आणि तसंच स्टंट करत राहिलो असतो आणि जर काही मेजर झालं असतं, सो म्हणजे वो फिल्म शायद मेरी आखिरी फिल्म होती. उसके बाद मैं शायद काम ही नहीं कर पा रहा हूँ. मेजर शोल्डर इंजरी हो गई है. सो अब मैं क्या करूँ? सो मला तेव्हा तेच बरं वाटलं की ठीक आहे, आपल्याला आयुष्यभर काम करायचं आहे. एक हिरकणी नाही, दुसरी तो आएगी. सो ते झालं, पण तो एक माझ्यासाठी हाय पॉइंट होता की चली गई. हो. मी जेव्हा ए वतन मेरे वतनचं शूट चालू होतं, तेव्हा सेटवर असं मस्त छान वातावरण, "हे वाह! कैसा क्या चल रहा है वाह!" असं एक छान वातावरण झालं होतं. आणि एक दिवस नाईट शिफ्ट होती. आय थिंक बलाड पियर और समथिंग समवेअर. सो तिकडे मी एकदा असंच चेअरवर गप्प बसलो होतो आणि डिरेक्टरने बघितलं की हा असा का बसलाय? हा असा जनरली असा दिसायचा. सो असा का गप्प का बसलाय? काय झालंय? आजारी आहे का? हे आहे का? तर ते आणि त्यांचे असोसिएट जे होते ते दोघे आले माझ्याकडे, की "अरे संग्राम, काय झालं? बरं नाही वाटत आहे का? काय एनिथिंग?" म्हटलं, "नाही सर, जरा फॅमिली प्रॉब्लेम, दॅट्स इट." ते बोलले की "काय झालं? म्हणजे तू आम्हाला सांगू शकतोस का?" म्हटलं, "सर, थोडं असं आहे की." ते बोलले की "हे बघ, तुला नाही सांगायचं नको सांगू, असं काही नाही आहे. पण तुला जर वाटलं शेअर करावं असं आमच्यासोबत तर कर." तर मी म्हटलं, "सर, मला शेअर करू का नको असं झालंय की ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच्यामुळे कामावर इफेक्ट नाही झाला पाहिजे किंवा मी सांगितल्यानंतर तुमचं असं नाही झालं पाहिजे की अरे यार, आत्ता आम्ही काय बोलू याला? म्हणजे तुमचे हात दगडाखाली नको आहेत मला." ते बोलले, "काय झालं?" मी म्हटलं की "उद्या माझ्या डॅडची बायपास सर्जरी आहे." ते बोलले, "ओ, तुला काय उद्याचं शूट हे करायचं आहे का? तू सांग आम्हाला असं काय." मी म्हटलं, "नाही सर, प्लीज नका करू कॅन्सल शूट. मला इथेच राहू दे. कारण जे हॉस्पिटल आहे ते इथून 10 मिनिटावर आहे. मी जर इथे शूट नाही केलं तर मला दुसरीकडे शूटला जावं लागणार, जे खूप लांब आहे. ॲटलीस्ट मी इथे जवळ तरी असेन. म्हणजे मी ॲटलीस्ट तुम्हाला रिक्वेस्ट करू शकतो की सर, मी 1 तासात जाऊन येतो."
पण दुसऱ्या दिवशी शूट होतं आणि त्यांचं ऑपरेशन चालू होतं आणि तिकडे असं होतं की कोणी एक जण थांबू शकतो फक्त. सो माझा मोठा भाऊ थांबला होता आणि मी ते शूट करत होतो आणि मला ते असं होतं की मी यांना वेळ दिलेली आहे माझी आणि मला माझ्या डॅडने हेच शिकवलंय कि अगर तूने किसी को टाइम दिया है तो दिया है. यू हैव टू डू इट. यू हैव टू. फिर कुछ भी हो. आणि मला ते होतं. सुरुवातीला मी आल्यानंतर व्हॅनिटीमध्ये गेलो, तयार झालो, सगळं झालं आणि मला स्वतः डायरेक्टर येऊन भेटले की संग्राम तू अजूनही वेळ आहे मला सांग. म्हटलं नाही सर, आय एम ओके, तुम्ही सांगा काय सीन आहे, आपण करूया. जर तुम्हाला जर वाटलं की नाही संग्राम मला नाही मिळत आहे, मी त्या क्षणी थांबेन. पण मी 200% सांगतो की असं नाही होणार. माझ्या डॅडने मला हे शिकवलं नाहीये. मी तुम्हाला माझं 100% देणार. आणि 2-3 सीन होते. सो 2 सीन होते. सो ते झाले. तेव्हा काही बोलले नाही. मला येऊन भेटले सर. ते बोलले की संग्राम, आज मी तुझ्याकडून एक गोष्ट शिकलोय की जर कुणाला वेळ दिली आहे तर ती 100% त्याला दिली आहे. मग जगात काही होऊ दे. आणि तुझं कामात काही मला हे नाही झालं. मला असंही नव्हतं की आज मला शूट करावं लागणार. मी थांबवू शकलो असतो. मला काही प्रॉब्लेम नाही या लोकेशनचा. मी कधीही घेऊ शकतो. सो मला तेही इतकं बरं वाटलं ते बोलले. आणि ते असं बोलल्यानंतर मला तिकडून फोन आला भाऊचा की खूप सक्सेसफुल झालेलं ऑपरेशन, नो टेन्शन, डॉक्टर इज व्हेरी हॅपी, एव्हरीथिंग इज फाईन, तू येऊ शकतोस कधीही. आणि तो खरंच माझ्यासाठी इतकं हे मोमेंट होता की इथे काम पण चालू आहे आणि तिकडे डॅडची बायपास सर्जरी चालू आहे. सो एक ती मोमेंट जी होती मी काय एक्सप्लेन नाही करू शकत की तेव्हा मला काय होत होतं. म्हणजे मी खरंच मला असं वाटत होतं की माझ्या पायाखाली जमीन, मी हवेतच आहे. मी काय करतोय, काय होणार आहे, मला फक्त जे डायरेक्टर इन्स्ट्रक्शन्स देत होते मला तेवढंच ऐकायला येत होतं. बाकी माझं सगळं ॲक्शन कटमध्ये मी ते कॅरेक्टर होतो. कट झाल्यानंतर मी फक्त शरीर माझं तिकडे होतं, माझं अख्खं माइंड तिकडे ऑपरेशन थिएटरमध्ये होतं. सो ती एक मोमेंट होती माझ्यासाठी. स्ट्रेसची ना माझ्या मते वेगवेगळे स्टेजेस आहेत. म्हणजे एक फिजिकल स्ट्रेस असतो किंवा मेंटल स्ट्रेस असतो, फायनान्शियल स्ट्रेस आहे. तर त्याच्यात काय करावं किंवा काय होतंय, आपल्याला माइंडसेट काय होईल, कसं होईल, काय होईल. पण अजून एक स्ट्रेस लेव्हल आहे. त्याची मी एक म्हणजे माझ्या आणि बायकोबरोबर झालेला किस्सा आहे. सो आम्ही लग्न झालं, सगळं झालं. आम्ही मुलासाठी ट्राय करत होतो पण होत नव्हतं. सो वी वर लाईक की इतकं ट्राय केल्यानंतर का नाही? कुणामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? आम्ही दोघांनी डिस्कस केलं की काय होतंय, असं का होतंय, का होतंय? तर दोघांचं डिसिजन झालं की आपण डॉक्टरना भेटूया, चेक तरी करूया बाबा कुणामध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती काय जे काय ते सांगतील आपण करूया मग. ओके, आम्ही डॉक्टरकडे गेलो. त्यांनी दोघांचं चेकअप केलं, सगळं झालं. ते बोलले की दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. मग आम्ही म्हटलं की का? जर काही प्रॉब्लेम नाहीये तर मग का कन्सीव्ह होत नाहीये? सो ती डॉक्टर बोलली की तुम्हाला काही स्ट्रेस आहे का? फायनान्शियली असू दे किंवा इव्हन व्हॉटएव्हर, फॅमिलीमध्ये काहीतरी हे ते. तर खुशबू बोलली की नाही, आम्हाला काही स्ट्रेस नाहीये. म्हणजे फायनान्शियली पण नाहीये आणि फॅमिलीमध्ये पण काही प्रॉब्लेम नाहीये. इव्हन फिजिकल स्ट्रेस पण नाहीये आम्हाला. की डे नाईट शूट चालू आहे, हे चालू आहे. ती बोलली की आम्ही आता दोघे ह्या स्टेजला ॲक्टर आलेलो आहोत की आम्ही बोलू शकतो बाबा मला नाईट नाही करायची, मी एवढेच तास काम करणार. सो तसं काही प्रॉब्लेम नाहीये, व्यवस्थित झोप होते, काही स्ट्रेस नाहीये फिजिकल स्ट्रेस म्हणून. ती बोलली की हां, फिजिकल स्ट्रेस असं नसतं, पण तुमचं स्ट्रेस मी तुम्हाला सांगते आता. आणि त्या डॉक्टरने इतकं छान सांगितलं, तेव्हा असं झालं की ओ गॉड,
ही पण एक स्टेज आहे स्ट्रेसची. मतलब ऐसा भी हो सकता है. सो तिने एक्सप्लेन केलं की संग्राम, इमॅजिन तुझ्या घरी काहीतरी प्रसंग झालाय, तू खूप हॅपी आहेस, वो येस बेस्ट आहे, अशा मूड मध्ये तू घरातून निघालास आणि सेटवर पोहोचलास. यो अभी क्या काम करने का भाई, क्या सीन क्या भाई बताना, चल करते हैं भाई, क्या करने का. या मूड मध्ये आणि अचानक तुला सीन येतोय की कोणतरी गेलंय, कोणतरी वारलंय, कोणतरी मेलंय आणि तुला रडायचंय. मोठा सीन आहे. तुझं कोणतरी असेल, आई वडील बहीण भाऊ, ज्याच्यावर खूप जीव आहे तुझा आणि तू रडतोयस. सो तू रडलास, तू त्या प्रोसेसमध्ये गेलास, मेंटल स्ट्रेस. मग तू घरातून काहीतरी, तुझ्या घरात हॅपी मोमेंट आहे आणि तू इथे येऊन रडलास. भले ती प्रोसेस तासाभराची जरी असली, तू रडलास, खूप रडलास. तासभर ती प्रोसेस झाली तुझ्या मेंटल स्टेटमध्ये. तासाभरानंतर तू परत, भाई कैसा हुआ, मस्त क्या, हा थँक्यू 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 थँक्यू. पण ते तासभर जो होता ना, तो पण स्ट्रेसच आहे. कारण का तू टोटली माइंड ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंटला घेऊन आलास. सो हे पण स्ट्रेस आहे. तर माझं असं झालं, अच्छा पण ह्याच्यावरती मी काहीच नाही करू शकत. मला माझं काम आलंय, सो आय हॅव टू डू इट. मुझे करना ही पडेगा, मुझे रोना है तो रोना ही पडेगा. पण त्याचा इफेक्ट काय झाला नाही. राघव 2.5 वर्षाचा आहेच, आता तुम्ही बघितलंय. बेसिकली इथे ना फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट लागतो. म्हणजे लग्न झाल्या काही घरात असं असतं की नेक्स्ट डे, म्हणजे अगले दिन बोला जाता है, भाई अभी शादी हो गई, अभी बच्चा. अरे भाई ठहरो जरा, 9 दिन का प्रोसेस नहीं है. टाइम लगता है. कारण का लग्न आज झालंय, त्या नवरा बायकोला थोडा तर वेळ द्या. त्यांच्या डोक्यात काहीतरी असेल की काय करायचंय, काय नाही करायचंय. फक्त घरातले बोलले म्हणून आपण हा चला करूया, मग त्याचा परिणाम त्या दोघांवरही होतो आणि त्या मुलावरही होतो. म्हणून फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी सांगतोय की मी जर मला कोणी विचारलं की बाबा काय करायचं असतं, काय नाही करायचं असतं, मी सगळं सांगेन. कोई कुछ भी बोले, भाई सुनो सबकी, करो मन की, ये फंडा ले लो, सब कुछ सही चलेगा. मी भाब झालो. तो जो क्षण होता तो खूपच हाय पॉइंट होता माझ्यासाठी. आणि त्याच्या आधीची जी प्रोसेस होती त्याच्यात खूप सारे हाय पॉइंट्स आले होते माझ्या आयुष्यात. पहिलं तर असं होतं की मी सेटवर शूट चालू आहे माझ्याच लग्नाचा सिक्वेन्स, आणि तिथे माझी बायको हॉस्पिटल, तिला लेबर पेन होत आहे, ती तिकडे ॲडमिट झाली आहे. पण मला छान वाटलं होतं की डायरेक्टरने आणि प्रोड्युसरने पण सांगितलं होतं की तुला फोन आल्यानंतर डायलॉग अर्धा राहिला तरी चालेल, यू लीव. सो आय वॉज हॅपी. म्हटलं ओके सर. पण एनी हाव माझं संध्याकाळी 7 वाजता झालंच होतं आणि मी गाडीत बसलो आणि मला फोन आला खुशबूच्या पप्पांचा की खुशबूला ॲडमिट करायला घेऊन चाललो, तिला थोडं पेन होत आहे आणि मला डोंबिवलीला पोचायचं होतं. मग तो फोन कट झाल्यानंतर माझ्यासाठी रस्त्यावर एकही सिग्नल नव्हताच. आय वॉज लाईक, आता विमान मी चालवणार, बुम. सो मी पोचलो तिकडे आणि तिकडे ती हॉस्पिटलमध्ये रूममध्ये, तिला मध्येच कळ येते वगैरे वगैरे. मी दुखतंय का, तर ती काही बोलेच ना, फक्त डोळे. मी म्हटलं ओके, तर मी काय बोलू, मैं तुम्हारा दर्द समझ सकता, फाट सॉरी नाही समज सकता. सो तसं होतं. मी काय बोलू आता ह्याच्यात, तुला पेन होतंय मला दिसतंय, पण मी आय एम हेल्पलेस, मी काहीच नाही करू शकत आहे याला. सो असं सगळं पेन तिचं वाढत गेलं. मी रूममध्येच आहे तिकडे, तिला बघतोय
आणि ती एक मुमेंटला अशी होती की संग्राम मला दुखतंय, काहीतरी कर. आणि माझं असं झालं की यार डॉक्टरी की होती तो अच्छा होता, कुछ तो पता होता. मी डॉक्टरला विचारून येतो. असं सगळं चालू असताना एक मोमेंटला डॉक्टर आत आली. तर डॉक्टर आत आले आणि खुशबूला विचारलं, हाय हाय खुशबू, हाय संग्राम, कसा आहे कसा आहे. काय खुशबू कसा आहे. डॉक्टर पेन होतंय, मला वाटतंय वेळ आली आहे, खूप पेन होतंय मला, खूप पेन होतंय. तर डॉक्टरने विचारलं, अच्छा तुला पेन होतं ना, रडायला येतंय का. नाही तेवढं नाही दुखत आहे ना तुला. नाही तेवढं नाही, पण दुखतंय खूप. मग वेळ नाही आली, थांब अजून. बापरे एवढं पण डॉक्टर बोलते का. ठीक आहे. ती बोलली की थांब जरा, असं म्हणून दाराकडे गेली आणि मला बोलवलं, संग्राम जरा बाहेर ये. म्हटलं ओके जाऊया. म्हटलं हां डॉक्टर बोला. तर डॉक्टरने मला सांगितलं की संग्राम एक पॉइंट आता असा येईल ना, तो खुशबूचा हाय पॉइंट असेल, जिथे ती बोलेल की संग्राम मला पेन सहन नाही होत आहे, सीझर तर सीझर करूया आपण, पण आपल्याला नॉर्मल करायचे असं डॉक्टरने सांगितलं. तू तिला मॅनेज कर, काहीतरी कसं तरी तिला थांबवून ठेवायचंय, सीझर नाही व्हायला द्यायची, नॉर्मलच करायची आहे. मी म्हटलं ओके डॉक्टर, एक प्रश्न अजून आहे की साधारण हे बोलल्यानंतर किती वेळानंतर होईल बाळ. एक 2-3 तासात होऊन जाईल. माझं असं 2-3 तास एवढं सांभाळायचंय, बापरे. मी आत गेलो. ती बोलली की काय काय का बोलवलं होतं डॉक्टरने. म्हटलं काय नाही, जनरल आपलं सांगत होती की आता काय काय प्रोसेस होणार आहे, मग थोड्या वेळानं तिला रूममध्ये घेऊन जाऊ आपण आणि हे ते सगळं, तू ये, तू येणार आहेस ना, असं वगैरे विचारायचं जनरल क्वेश्चन. आता मी काय सांगू, थांबायला सांगितलं, तिथेच ती रडायला चालू झाली असते. मी काय बोललोच नाही. आणि तिनं पेन चालू झाला आणि लिटरली ती बोलली मला की संग्राम बास, मला नाही पेन सहन होत आहे. आणि मी जागेवरून हल्लो पण नाही, मी काहीच बोललो नाही, मी तिथेच. हो 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 मला कळतंय पेन होतंय, पण आता मी हल्लोच नाही जागेवरून. मी तिच्या म्हणजे बेसिकली हाताच्या रेंजमध्येच नव्हतो. काय कुठे हात बीत फिरवलं, मी काय करू. सो मी आपला लांबच, भाई तुम अभी मैं कुछ नहीं कर सकता. तसं सगळं झालं आणि एक मोमेंट आली की तिला रूममध्ये घेऊन गेले. मीही गेलो. आणि बेसिकली मी लहानपणापासून आत्तापर्यंत मी कधी लहान बाळाला उचललं नव्हतं. म्हणजे एवढ्या लहान बाळाला वर्षाचा झाला, ओके भाई अभी मैं ले सकता हूँ, छोटा मोठा दूर से ठीक आहे. आणि त्या डॉक्टरचा रूल होता की बाळ झाल्यानंतर पहिलं आईला बाळ नाही मिळणार, पहिलं बापाच्या हात. म्हटलं हा कुठला रूल काढलाय तुम्ही, इतना छोटा बच्चा वो भी पहिला मेरे हात में. ती घेऊन आली माझ्याकडे. मला काही सुधरे ना, 15 मिनिट का बच्चा, कैसे मेरा ही आहे. मी असं घेतलं आणि माझे पाय थरथरायला लागले की राम 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 राम. आणि मी ना एक मोमेंटला त्याला घेतल्यानंतर मी असा झालो, म्हणजे हातात आल्यानंतर तो माझा हाय पॉइंट होता आणि मला कंट्रोल नाही झालं. आणि मी असं तोंड केलं असं बाजूला, आणि ती डॉक्टर बोलली अरे असं का करतोयस. म्हटलं 1 मिनिट माझे अश्रू त्याच्या तोंडावर पडतील. आणि ती मुमेंट मी नाहीच विसरू शकत. इट वॉज सो अमेझिंग. म्हणजे तो थोड्या वेळानं रडला तर माझं असं झालं, वाव क्या सुरमेर हो रहा है यार, क्या मस्त आवाज आहे इसकी, वाव. तर ते असे काही काही हाय पॉइंट्स त्या एक 4 ते 5-6 तासात माझ्या आयुष्यात आले, जे मी कधीच नाही विसरू शकत. सुपर्ब होतं ते मोमेंट. थँक्यू. मला खूप छान वाटलं इथे येऊन. कारण मी अशा पद्धतीने कधी इंटरव्ह्यू वगैरे केला नाहीये. आय एम व्हेरी हॅपी. आणि बेसिक असं होतं की हे असे प्रश्न कधीही नाही विचारले मला.
म्हणजे जनरल प्रश्न आता कसं वाटतंय तुम्हाला या क्षेत्रात येऊन, काय वाटतंय तुम्हाला, हे रोल मिळाला, हा रोल मिळाला, हे केलं, असं जनरल क्वेश्चन. बट हे जे काही आता झालं, इट वॉज लाइक जितना साल जिया हूं उतना वापस एक बार जी लिया. सो थैंक यू फॉर दैट. फिर एक बार जीने का मौका मिल गया.